बोळकं म्हणतात आमच्या खानदेशात। जय बाळ गोपाळांसाठी मथुऱ्याचे पेढे तयार केले। नमस्कार मंडळी, सगळ्यांना शुभ सकाळ। आज ना जन्माष्टमी आहे आणि मग आज कसं सगळ्यांचा उपवास असतो आणि रात्री 12 वाजताच पारणं सोडलं जातं, उपवास सोडला जातो। तर जन्माष्टमीसाठी मी काय काय तयारी करते ते आजच्या व्लॉगमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे, म्हणून नक्कीच कनेक्ट राहा। जन्माष्टमीसाठी आपला बाळकृष्णासाठी काय प्रसाद बनवते ते सगळं मी त्याच दिवशी करते। आदल्या दिवशी काही तयार करून ठेवत नाही, म्हणजे फ्रेश जसं की प्रसादासाठी पेढे वगैरे, सुंटडा, चिवडा, परत लोणी वगैरे, दही वगैरे जे काय आहे ते सगळं मी ह्याच दिवशी तयार करते। तर आपल्याकडे कोणाचा बर्थडे वगैरे असतो, आपल्या घरातला कोणाचा मेंबरचा, कोणत्याही आपल्या लहान मुलांचा, तर आपण कसं त्याला सेलिब्रेट करतो तसंच आपण आता कृष्णांचा आपण जन्म सेलिब्रेट करणार आहोत। तर त्याच्यासाठी काय काय तयारी असते, कसं काय मी डेकोरेशन करते, छान मस्त असं ते सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर नक्कीच कनेक्ट राहा। तर हा ब्लॉग जर तुम्हाला आवडला तर लाईक नक्कीच। चला तर मग सुरुवात करूया। आज 15 ऑगस्टची सुट्टी आहे। अष्टमीची सुट्टी नसते, पण 15 ऑगस्ट असल्यामुळे सुट्टी आहे, म्हणून मग सर्व घरीच आहेत। तर आता सगळ्यांचा फराळ पण करायचा होता, म्हणून सकाळी साबुदाणे मी भिजवून ठेवले होते। चहा वगैरे सगळं झालं। आता मी जे आपल्या पूजेचा जे तयारी आहे त्याच्या मागे लागलेले आहे। दूध गरम करून ठेवलं दही मुरण्यासाठी आणि फराळासाठी इथं बटाटे वाफवायला ठेवलेत। आणि ही जी मलई आहे ती फ्रीजमधून काढून ठेवली आहे। बाळकृष्णासाठी त्यांचा आवडता खाऊ तयार करायचा आहे, तो म्हणजे लोणी। त्यासाठी मग बाहेर काढून ठेवते, म्हणजे मस्त ती नरम होईल। थंड पण आहे, थंडमुळे हार्ड असते। सकाळचे सगळे कामं करायचे होते अगोदर, कारण एकदा जर मी पूजाचे हे कामांना लागली तर मग हे वरचे कामं राहतील, म्हणून कपडे वगैरे सगळे धुवून घेतले। सुट्टी असल्यामुळे ऑफिसचे सगळे कपडे होते तेही मी धुवून घेतले। नाश्ता आणि जेवणाचे काम आज कमी झालेले आहे, फक्त फराळच बनवायचे आहे म्हणून। दही मुरण्यासाठी दूध गरम करून ठेवलेलं आहे। नैवेद्याचं दही मी वेगळं मोरेल। हे बाळकृष्णासाठी याच्यात मातीचं जे आहे हे याला बोळकं म्हणतात आमच्या खानदेशात। तर याच्यामध्ये दही मुरेल, म्हणजे छान असं सेट पण होतं आणि दिसायलाही सुंदर। मग याला वरून मी अगोदर कलर वगैरे करून घेईल, म्हणजे सुंदर वाटेल। आणि याच्यात लोणी ठेवेल। पारंपरिक पद्धतीने अशा वस्तूंचा वापर करतात, तर म्हणूनच म्हटलं चला आज अष्टमीला असं करूया, असं ठरवलं। आणि हे दूध मी गरम करून ठेवलंय। तर रात्री दशमी बनवतो, पण आपल्या हे सोडण्यासाठी, उपवास सोडण्यासाठी दशमी बनवतात आणि दशमी सोबत दही आणि खोबऱ्याची चटणी आमच्या खानदेशात असा पदार्थ केला जातो, म्हणून मग मी तसंच करते। पहिल्यापासून जे करतायत तेच आम्ही पण फॉलो करतो। तर हे सगळे नैवेद्याचे फळ आहे। पेढा बनवायचा आहे म्हणून दूध आणलंय। सगळे फळ तर धुवूनच ठेवते, पण आज खूप घाई आहे म्हणून सध्या असंच ठेवते, नंतर धुवून घेईल, कारण की अजून देवपूजा करायची आहे, फराळ बनवायचा आहे। ओ आज मंदिरात जातात की उद्या मंदिरात जातात? आज पण जातात। पण आज उद्या जाणार। केळी ठेवायला जागा नाही, केळीची ठेव। फळं भावत नाही। दूध मी फ्रीज मध्ये ठेवते, म्हणजे कसं आहे वेळ लागेल तर कदाचित ते फाटू शकतं। आता ऊन पण पडायला लागलंय, पाऊस तर गेल्या 8-10 दिवसापासून पाऊस तर बंदच आहे पुण्यामध्ये। तर याला फ्रीज मध्ये ठेवते, जसं लागेल तसं बाहेर काढून। तर हे बघा, अशा ह्या शेंगा आहेत आमच्या शेताच्या। तर पाऊस असल्यामुळे या मी डब्यात भरल्या नव्हत्या, कारण पाऊस असताना जे आणलेल्या, आणि मग अशा पावसात जर काही वस्तू जर डब्यात भरलं तर त्याला बुरशी लागते, म्हणून म्हटलं चांगलं ऊन पडेल दाखवेल आणि मग ते डब्यामध्ये भरेल। जसं जसं मला लागत जातं तसं तसं मी फोडून घेते, कारण जास्त शेंगदाणे फोडून पण ठेवले ना त्याला आळ्या जाळ्या लागतात
आणि असं फ्रेश फोडले ना यांची टेस्ट खूप छान लागते। तर साबुदाण्यांमध्ये टाकण्यासाठी मला शेंगदाणे लागणार होते, ते मी फोडून घेतले। त्यानंतर मग दही मुरायची होती मला बाळकृष्णासाठी, तर मस्त असं ट्रेडिशनल पद्धतीने दही मुरू असं विचार केला। तर याला मी रंग देणार होती बाहेरून, पण म्हटलं नाही मातीचं खूप छान दिसतं म्हणून अजून विचार बदलला आणि दही मुरून घेतली। तर रात्री नैवेद्याला दही आणि दशमी, गुळाची जी दशमी असते गोळदशमी ते केली जाते, तर त्याच्यासाठी ही दही लागते, तर ती वेगळी राहणार। ही फक्त नैवेद्याच्या पाठावर ठेवायची दही मुरली आहे या मडकेमध्ये, जे बोळकी म्हणतो त्याच्यामध्ये। आणि ह्या पातेल्यामध्ये सर्व दही मुरून घेते, जी नैवेद्य राहणार आपला दही दशमीचा त्याच्यासाठी आणि सर्वजणांना खाण्यासाठी पण। तर मस्त 7-8 तासात दही छान सेट होईल। आता थंड वातावरण आहे म्हणून, असं तर उन्हाळा राहिलं तर 4-5 तासात दही सेट होऊन जाते। आणि मग फराळची तयारीला लागली मी। एकदा जर फराळ वगैरे सगळ्यांचा करून झाला, भांडे वगैरे झाले, मग मी पूर्ण दुपारपासून तर संध्याकाळपर्यंत आपलं अष्टमीची जी तयारी आहे तिचा मागे मला लागायचं आहे। सगळं मी त्याच दिवशी तयार करून घेते। सुटळा, जो लाह्यांचा चिवडा असतो तो, ते सगळं। मग आता अगोदर म्हटलं चला फराळाचं पूर्ण काम करून घेते। अगोदर तर मी वेफर्स आणि चकली वगैरे तळून घेतली। हे तळून झाल्यावर जे उरलेलं तेल असतं त्याच्यातच साबुदाणे बनवून घेईल, म्हणजे तेल जास्त असतं त्याच्यातलं बाकीचं काढून घेते मी। आणि मग म्हणजे कसं एक कढई पण एकाच कढईमध्ये कामं होतात त्यामुळे, आणि वातड होतात ह्या दिवसाचे। लगेच ते तळून थोडेसे थंड झाले का पिशवीमध्ये किंवा मग डब्यामध्ये भरून द्यायचे। तर आता लगेच साबुदाणे हे बनवून घेतले। उपवास जरी म्हटला तर नाही करत जेवणापेक्षा जास्त आयटम्स तयार होतात। म्हणजे बघा आता हे वेफर झाले, चकली झाले, साबुदाणा झाले, बटाटा झाले, परत फळं झाले, दही वगैरे जर राहिली तर मग दही पण होते, पण आज दही नाही आहे। तर असं जास्त वस्तू जेवणापेक्षा जास्त उपवास फक्त नावालाच असतो, असो लावलेला आहे ते। तर आता फराळ तयार झाल्यानंतर अगोदर देवाला नैवेद्य दाखवला आणि मग सगळे जणांनी जेवण वगैरे केलं। नंतर आवरून झाल्यावर मग मी तयारीला लागली। बाळकृष्णाचे जे कपडे आहेत ते काढले। हे जे कपडे आहेत, लोड वगैरे गादी वगैरे आहे, सगळं मी घरी तयार केलेलं आहे। गेल्या 8-9 वर्ष झाले असतील तेव्हापासून माझं हे तयार करून ठेवलेलं आहे मी। आणि हा बाळकृष्णाचा ड्रेस आहे, तर हा मी मागच्या वर्षीच बनवलेला होता आणि याचा शॉर्ट पण मी अपलोड केलेला आहे। तर लेसपासून तयार केलेला होता मी हा ड्रेस, आणि जे कपडे आहेत ते पण लेसपासूनच तयार केलेले आहेत। तर हे जे आहे शहद आहे पंचामृत बनवण्यासाठी। पाळण्याला पण असं फुलांनी सजवून घेते। तर मस्त असं फुलांनी सजवून घेतला पाळण्याला। आणि ही जे आहे बेडशीट आपण म्हणू शकतो त्याला, तर हे बाळकृष्णाच्या गादीवर टाकायचं बेडशीट। आणि हे लोड घरीच बनवलेले होते, लेसपासून बनवलेलं आहे मी। आणि असे छान छान लेस भेटतात मार्केटमध्ये, आणि आपण जर घरीच असं आसन वगैरे तयार केलं ना तर खूप स्वस्तात पण पडतात आणि पाहिजे तसं बनवू शकतो। तर चला ही तयारी तर झाली, आणि आता मला बनवायचा आहे मथुराचा पेढा। त्याच्यासाठी मी इथं अर्धा लिटर दूध आटवायला ठेवलेलं आहे। आणि प्रसादासाठी सुंटडा बनवायचा आहे, ज्याच्यासाठी खोबरं किसून ठेवलेलं आहे, शेंगदाणे आहेत, तीळ आहे, सुंठ आहे, खसखस आहे, बडीशोप, जायफळ किसलेलं, ओवा आणि अख्खे मसाले आहेत, ज्याच्यामध्ये वेलची, मिरे, लवंग आणि दालचिनीचा तुकडा। थोड्या प्रमाणातच बनवते। हा सुंटडा बनवताना मला माहेरच्या अष्टमीच्या सगळ्या आठवणी ताज्या होतात माझ्या, कारण तेव्हा तिकडे माझ्या माहेरामध्ये खानदेशात अष्टमी उपदेशी जे लोक असतात, महानुभव पंथाचे जे गुरु केलेले असतात ते लोक करतात। तर त्यांच्याचकडे हा सुंटडा आणि असं लाह्या वगैरे बनवायचे आम्ही लहान असताना। आता सगळीकडे करतात, पण तेव्हा दुसऱ्या दिवशी गोपाळकाला राहायचा त्या दिवशी ते प्रसाद वाटायचे। 2 चमचा 1 चमचा सुंटडा आणि लाह्यांचा चिवडा। तेव्हा तो एवढा आवडायचा, तर आता कितीही बनवला ना तर त्याची सरच येणार नाही, खूप प्रमाणात तो आवडायचा। असो,
अशा सगळ्या आठवणी माझ्या प्रत्येक सणाशी आहेत, जे आम्हाला काहीही बनवताना आठवण येतच राहतात. आणि आज मी तुमच्यासोबत ती छोटी गोष्ट शेअर केली. त्यानंतर आता हा सुंटडा बनवून तयार झाला. त्याच्यात मी गूळ टाकला, साखरही टाकू शकतात. आणि आता बाळकृष्णाचा आवडता खाऊ तो म्हणजे लोणी तयार करते. जास्त प्रमाणात लोणी तयार करत नाही, मलाई भरपूर होती पण वेळ कमी असल्यामुळे पटकन होण्यासाठी मी जेवढं मला लागणार आहे तेवढी मलाई छान असं फेटून घेतली. थंड पाणी टाकून अजून त्याला स्वच्छ पाण्यात धुवून घेतली आणि बाउलमध्ये स्वच्छ पाण्यात ते लोणीला ठेवला. आणि बघा मस्त हा चिनीचा जार आहे माझ्याकडे, याच्यात ठेवला. छान दिसतंय ना. अशात आता ही मिश्रीचा एक खडा आहे तो मी वरून ठेवलेला आहे. तर सायंकाळी सर्वांना चहा प्यायचा होता म्हणून चहा ठेवला. आणि ही रेग्युलर वापरायची जी ज्वारी असते ती ज्वारी आहे. गरम पाणी करायचं, उकळतं पाणी त्याच्यात टाकायचं आणि लगेच गाळून घ्यायची आणि पसरवून ठेवायचं त्याला. त्याच्याही छान लाया फुटतात. आणि साखर मला पेढा बनवायचा आहे त्याच्यात वापरायचे आहे. फक्त 10% दूध राहिलेलं आहे आटायचं आणि इथं मी गॅस बंद करून ठेवला. आता मला चहा वगैरे पण करायचा होता म्हणून म्हटलं मला आता थोडंसं गॅस बंद करावं लागेल. चहा घेतला. आता कामं असल्यावर चहा बसून तर काय होत नाही, हुबोबच पटकन चहा घेऊन घेतला. आणि त्यानंतर मग मला लाया फोडून घ्यायच्या होत्या. तर याची स्पेशल ज्वारी येते, ती आंधळी ज्वारी असं म्हणतो त्या भागाकडे आमच्याकडे. आणि इथं मी रेग्युलर वापरायचे आहे त्याच्यानेच फोडून घेते नैवेद्यासाठी. बाहेर एवढ्याशा लाया असता भेटतात त्याही खूप महाग, त्यामुळे म्हटलं घरच्या घरीच असं फोडून घेऊ. आणि हा चिवडा आपण रेग्युलर लहान पोरांनाही खायला देऊ शकतो. कामाला पाहिजे तेवढ्या मी असं फोडून घेतल्या. खूप जास्त नाही, मूठभर ज्वारीचे भरपूर अशा लाह्या तयार होऊन जातात. तर आता मी कॅरमलाइज करत आहे साखरला, कारण मला वेगळ्या पद्धतीचा हा मथुरेचा पेढा बनवायचा होता. डायरेक्ट साखर न टाकता साखरला असं कॅरमलाइज केलं ना तर रंग खूप सुरेख येतो, टेस्ट पण छान येते पेढ्याची. कृष्णाष्टमी म्हटली म्हणजे खूप काही गोष्टी आठवणी आहेत, खूप काही अशा गोष्टी आहेत ज्या ह्या सणाशी जोडलेल्या आहेत. अष्टमीच्या दिवशी शाळेत जाताना भरपूर पिशवी भरून फुलं आणायचे आणि ज्यांच्याकडे अष्टमी सेलिब्रेट केली जायची म्हणजे छान असं सजवलं जायचं त्यांना ते फुलं द्यायचे. आणि ते देण्यामध्ये जो आनंद होता ना तो वेगळाच होता. ग्रामीण भागात आम्ही राहायचो आणि शाळेला आम्हाला अपडाऊन करावं लागायचं, बसने दुसऱ्याकडे जावं लागायचं आणि तिथून ते फुलं घ्यायचे आणि द्यायचे असं होतं. तर प्रत्येक अष्टमीला आम्हाला आवर्जून सांगितलं जायचं की आज फुलं आणायचे बरं का असो. अशा पद्धतीने आपले हे पेढे तयार झाले आहे. पिठी साखर मी वरून टाकलेली होती. मथुराच्या पेढ्यांची खासियत आहे वरून पिठी साखर अशी टाकली जाते. मस्त मस्त बाळकृष्णासाठी मथुराचे पेढे तयार. तर सगळं तयार झालं, प्रसादाचंही तयार झालं. आणि आता मला मंदिरला थोडं सजवून घ्यायचं होतं. तर हे मी ऑनलाईन मागवलेले होते. गणपतीसाठी पण लागणारच आहेत. 2 प्रकार आहेत, याच्यात पिवळा रंग पण आहे पण मी आता सध्या व्हाईटच लावलंय फक्त. वुडनचं मंदिर आणि त्याच्यावर असं व्हाईट कलरचं खूप छान शोभून दिसतं. बाळकृष्णाचं छान असं नैवेद्य तयार करून सगळी सजावट करून मी आता अभिषेक करून घेते पंचामृतने. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम देवके नमः, ओम नंदाय नमः, ओम यशोदाय नमः, ओम श्रीकृष्णाय नमः असे सगळे मंत्र बोलत छान असं पूजा करून घेतली. आणि हे करताना खूप छान वाटत होतं. दिवसभर कितीही जरी कामं राहिले पण देवाचं असं काही राहिलं तर कितीही आपण कामं केले दिवसभर तरी थकवा वाटत नाही, अजून काहीतरी करत राहावं असं वाटत असतं. इतकं छान मस्त प्रसन्न वातावरण तयार होतं. अभिषेक झाला, पूजा झाली. त्यानंतर जे पाट होतं ज्याच्यावर सर्व नैवेद्य ठेवलेला होता, फळं वगैरे जे काही लोणी तूप दूध जे पण आहे ते सगळं ड्रायफ्रूट्स वगैरे ते ठेवलं. आणि त्यानंतर मग दशमी बनवायला घेतली मी. रात्रीच्या नैवेद्यासाठी गोड दशमी करतात जे मी तुम्हाला मगाशी बोलली होती. तर दशम्या करून घेतल्या. खोबऱ्याची किंवा तिळाची चटणी असते ती करून घ्यायची असते. आणि मग 12 वाजता आरती करायला घेतली.
12 वाजता आरती झाली, नैवेद्याला पाणी फिरवलं, सगळ्यांनी सुंटाळ्याचा प्रसाद घेतला. चला मग आजचा हा ब्लॉग मी इथंच एंड करते. आज पूर्ण दिवसभराचा जे काय आहे तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. आवडलं तर लाईक करा. अशाच ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईब करून जवळचं बेल घंट्याला नक्कीच दाबा. चला मग मी पुन्हा भेटते. तोपर्यंत धन्यवाद.